उपेंद्र सावंत, संजय मशेलकर, चंद्रशेखर कांबळे, अनिल पांगारे, युवराज मोरे, मंगेश पवार, राजू वाघमारे, कमलेश यादव, सोम सदेवन, संजय नलावडे, वीरेंद्र माडिक, ब्रह्मकुमारी नीलाताई, संध्याताई वडावकर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ नागरिक आणि लाडके मतदार बांधव, भगिनी आणि मातांनो, मी सगळ्यांनाच आज शुभेच्छा द्यायला आलोय. खरं म्हणजे या विक्रोळीत आमचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाकेजींचा मर्दानी आवाज ऐकायला यायचा. कामगार चळवळीने भारलेला हा भाग आहे. कष्टकरांच्या घामाच्या सुगंधानं आणि या ठिकाणी त्यांच्या कष्टानं नंदनवन फुललं. इथंच मोठमोठ्या नेत्यांची भाषणं व्हायची, विचारांचं वारं फिरायचं. त्या केशरच्या बागात आता काही केशरची बाग सगळे राहिले का? आता काही गाढवं चरायला लागलेली आहेत. आता यांना त्यांची जागा दाखवायची संधी तुमच्या हातात आली आहे. त्या संधीचं सोनं करणार ते 20 तारखेला. आणि माझ्या लाडक्या बहिणीला सुवर्णताईंना विक्रमी मताने निवडून आणायचं आहे. इतकी मतं त्यांना द्या की मतांच्या ढिगाऱ्यात हे चंगू मंगू साप बुडाले पाहिजेत. विक्रोळीची आबरू घालवणाऱ्या बुरट्या चोरांना तडीपार करायची संधी तुमच्या हातात आलेली आहे. ती संधी दवडणार का घेणार? अरे एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला तिकीट दिले आपण, आणि लाडक्या बहिणींची ताकद या महाराष्ट्रात मी पाहतोय. जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहतोय. त्याने ठरवलंय की 20 तारीख कधी येते आणि कधी महायुतीचं बटन दाबतोय, महायुतीला विजयी करतोय. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. पुन्हा एकदा आता सुवर्णताईंचा निशाणी काय आणि शिवसेनेची निशाणी काय? मग समोरच्या लोकांनी घेतलेली निशाणी काय? म्हणजे बाळासाहेबांची निशाणी काय? शिवसेनेची काय? करंजेताईची काय? म्हणजे ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण? अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल. अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे.